सांगली प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचा रणसंग्राम. मनोज सरगर यांच्या नेतृत्वाखाली राजनगर चिंतामण नगरात प्रचाराचा महावेग. सांगली शहरातील संजयनगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतलेलं असून राजनगर, चिंतामण नगर, जगदाळे प्लॉट आणि केशव कॉलनी परिसरात भाजप उमेदवारांचा प्रचार महावेगानं सुरू आहे. माजी नगरसेवक मनोज सरगर प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून मतदारांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपाचे उमेदवार मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, सविता रुपनर हे नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपाचे विकासाभिमुख विजन ठामपणे मांडत आहेत. गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवत आहेत. महापालिकेवर भाजपाचा झेंडा आणि भाजपचा महापौर हा निर्धार व्यक्त केला जातो आहे. सकाळपासून दुपारपर्यंत झालेल्या प्रचारात माजी महापौर कांचन कांबळे, लक्ष्मी काळे, प्रमोद काळे, विनोद माने, प्रतीक्षा माने, विशाल कांबळे, गजानन मोरे, रुपाली साळुंखे, तुकाराम कोळेकर, सुरेखा पाटील, अमोल घोडके, विकास गोयकर, प्रताप कांबळे, रंजना सरगर, सुमन हनकटे, मीना जाधव यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रभागात काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत रंगत असताना भाजपाचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. महानगरपालिका 2026च्या आज प्रचाराचा 6वा दिवस आहे. 6 दिवस झाले सलग आम्ही आमच्या प्रभागात डोअर टू डोअर प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा. नक्कीच लोकांचा अतिशय उत्साहात आणि एकदम आल्हादायक यंत्रणेत आम्हाला लोक घरात बोलवत आहेत. कोण रांगोळ्या काढतंय, कोण फुलांचा वर्षाव करतंय. लोक एकदम उत्साहात आम्हाला त्यांच्या घरात येऊन आरत्या करायला लागले. तर गेल्या 5 वर्षात जी आम्ही लोकांच्यासाठी केलेली कामं आहेत त्या कामाचं फळ आज आम्हाला लोकांच्या घराघरात गेल्यानंतर पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार ह्या प्रभागात आम्ही सुधीरदादा किंवा आमच्या अखंड भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल आपल्या या प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिलेलं आहे ते पॅनल अतिशय ताकदीचं आणि अतिशय ग्राउंड लेवलला काम करणारं पॅनल आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल या प्रभागात चांगल्या मताधिक्यानं निवडून येण्याची स्थिती आज आपल्या या 11 नंबर प्रभागात दिसून. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही चिंतामण नगर परिसरामध्ये, राजनगर परिसरामध्ये प्रचारासाठी फिरत आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये या भागाच्या या परिसरामध्ये तसेच वार्ड क्रमांक 11 मध्ये मागील नगरसेवकांनी केलेली कामं, त्या कामाच्या जोरावर आम्ही आज मतं मागण्यासाठी या जनतेमध्ये फिरत असताना एवढा उत्सव प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मला वाटतं गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद सर्वपत ज्या नगरसेवकांना निवडून दिलं त्या नगरसेवकांनी खरोखर कामं कौतुकास्पद केलेली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम असेल, तसेच बुद्धविहाराच्या कंपाऊंडचं काम असेल, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरचं काम असेल, अशा अनेक कामं, हनुमान मंदिरचं काम असेल, मोठमोठी कामंसुद्धा केलेली आहेत. गटर, लाईट, पाणी या सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोठ्या कामाच्या जोरावर आम्ही आज जनतेसमोर मतं मागण्यासाठी आम्ही फिरत आहे. आम्हाला चांगल्या प्रकारे उत्साह प्रतिसाद मिळत आहे. तसेच मला असं वाटायला लागले, आमचे नेते स्वर्गवासी मदनभाऊ पाटील ज्यावेळी 2008ला आमदारकीला उभारल्याने अपक्ष उभारले होते त्यावेळी मदनभाऊ पाटलांना जेवढा उत्सव प्रतिसाद मिळत होता तसंच जनतेनंसुद्धा आमच्यावर मदनभाऊवर जेवढं प्रेम केलं तशाच पद्धतीने आम्हालासुद्धा प्रेम देत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे प्रचार होईल आमचा आणि आम्हाला मतदान लोक चांगल्या प्रकारे करतील असं आम्हाला विश्वास आहे. आणि मी नागरिकांना एक आव्हान करतो, येणाऱ्या 15 तारखेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतानं आमच्या ह्या 4ही पॅनलला शुभांगीताई साळुंखे, मनोजदादा सरगर आणि सविता रुपनर आणि मी संजय कांबळे या आम्हा सर्वांना भरघोस मतानं निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवा ही विनंती. संजय कांबळे साहेब. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.